लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता नंदिनीला डोहाळे लागलेले असतात आईस्क्रीम खाण्याचे. तेव्हा पार्थ आणि काव्या पण तिथे असतात आणि मानिनी पण येते. ती म्हणते, अरे वा, आईस्क्रीम खायचे डोहाळे लागले. पार्थ म्हणत असतो, अरे बाबा जीवा, बेस्ट बाबा होण्यासाठी हे सगळ्यांना करावंच लागतं. जीवा म्हणत असतो, दादा काव्याला पण असे डोहाळे लागायचे, आईस्क्रीम वगैरे खायचे. पार्थ म्हणतो, अरे आईस्क्रीम नाही, माती वगैरे खायची, ते पण मध्यरात्री. जीवा म्हणत असतो, तू आणली होतीस का मग माती? पार्थ म्हणत असतो, अरे आणावीच लागली, अरे पाऊस सुरू होता, गार्डनमध्ये जाऊन मी माती घेऊन आलो होतो, बघ विचार आईला. नंतर जीवा म्हणत असतो, अरे बापरे, मला पण आईस्क्रीम मागवावंच लागेल मग. हो, मानिनी म्हणत असते, हो हो मागव लवकर. नंतर तो म्हणत असतो, नंदिनी तुला त्या रोडवरची कोकोनट आईस्क्रीम चालेल का? नंदिनी म्हणत असते, हो मागवा बरं लवकर. पार्थ म्हणत असतो, अरे अरे चांगलीच मागव ना, त्यांना जी आवडेल ती. नंतर जीवा म्हणतो, हो दादा. इकडे काव्य म्हणत असते, ताई तुला डोहाळे लागते. नंतर नंदिनी तिच्यावर चिडते आणि म्हणते, बघ बरं हात ठेवून, आणि तू मावशी म्हणून ओरड बरं माझ्या बाळावर थोडीशी. त्याला सांग अशी मध्यरात्री वगैरे काहीही खायची डोहाळे लावू नकोस. तेव्हा पण हिचा संशय अजूनही गेलेला नाही आहे. तेव्हा नंदिनीला थोडंसं जाणवतं आणि लगेच नंदिनी आणि जेव्हा बेडरूममध्ये जातात तेव्हा नंदिनी खूप घाबरते आणि तिच्या डोळ्यात अगदी पाणी येतं. ती म्हणत असते, जीवा हे बघा ना, काव्याला अजूनही माझ्यावर संशय आहे असंच मला वाटतं. कारण तिच्या चेहऱ्यावर ते स्पष्टपणे दिसत होतं की तिच्या मनात माझं मिसकॅरेज झालं असं काहीतरी चालतंय. नंतर ती काव्याला हसत बोलत असते. तेव्हा काव्या तिच्याकडे बघून असं वाटत असतं आणि ती म्हणते, ताई मला तू तर हॉस्पिटलमध्ये पोटाला हात लावू दिलाच नव्हता. अगं ती म्हणायची तेव्हा, अगं मला लक्षातच आलं नाही आणि म्हणून मी तसे वागले होते. इकडे पार्थ आणि काव्या बोलत असताना जीवा आणि नंदिनी आत निघून जातात. तेव्हा पार्थ आणि काव्या तिच्याकडे बघतच असतात. पण जीवा नंदिनीला समजावतो, नंदिनी तू या सगळ्याचं टेन्शन घेऊ नकोस, सगळं काही चांगलं होणार आहे. आणि त्याला आर्याचा फोन येतो. आर्या म्हणत असते, अरे जीवा, नंदिनीला तू समजवलं का व्यवस्थित? जीवा म्हणत असतो, अगं हो, मी तिला समजवलं, आता नंदिनी शांत आहे. ती म्हणत असते, बरं झालं तू तुझ्या पद्धतीने तिला समजवलं, आणि आता ठेवते मी फोन, चल आपण उद्या भेटूयात. जीवा पण म्हणत असतो, हो आर्या, आपण उद्या भेटूयात. इकडे तो नंदिनीसोबत बोलत असताना नंदिनी म्हणत असते, आपण असा विचार करूया, आता सगळं चांगलंच होणार आहे, काही वाईट होणार नाही. जीवा म्हणत असतो, अगं हो, आता सगळं चांगलंच होणार आहे, आपल्याला सरोगन्सीसाठी मदर पण भेटली. आणि आता कशाचं टेन्शन घेते नंदिनी? तू तू शांत राहा आणि चिडचिड करू नकोस आणि शांत झोप बरं आता. तेव्हा नंदिनी झोपायला जाते, पण तिला थोडं टेन्शनच असतं. कारण सरोगन्सीस म्हणून मदर निवडली, पण 9 महिने तिच्या पोटात बाळ वाढताना आणि नंतर ते बाळ नंदिनीचं होणार आहे, पण तिला तोपर्यंत टेन्शनच आहे. नंतर इकडे मानिनीचा कॉल येतो जीवाला. जीवा म्हणतो, अगं आई, माझी बायको आईस्क्रीम आईस्क्रीम खायची म्हणून आता झोपी पण गेली. तू काय कर, ती फ्रीजरला ठेव, ती सकाळी उठल्यावर खाईल. इकडे काव्या आणि पार्थ बोलत असतात. तेव्हा काव्या पार्थला म्हणत असते, हो मला ना थोडं ताईवर शंकाच आहे अजूनही. तिने आज मला पोटाला हात लावू दिला, पण दवाखान्यात का नसेल लावू दिला? मला ती दवाखान्यात बघून एवढी घाबरली होती की तिला असं वाटलं होतं की आता काव्य इथे उगाच आली आहे, असं काहीतरी तिच्या मनात होतं. इकडे नंदिनी पण दचकून उठून बसते आणि विचारच करत असते, उद्या आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे, तिकडे काय होईल. नंतर इकडे विजयच्या रूममध्ये वसवात्या आलेल्या असतात. त्या म्हणत असतात, विजयराव काही कामं करताय की नाही? त्या काव्याच्या बाळाचं आपल्याला विस्कटून लावायचं होतं ना सगळं, आणि तुम्ही बसलाय मस्त रूममध्ये. नंतर विजय तिच्यावर खूप ओरडतो आणि म्हणतो, सासूबाई तुम्हाला एकच सांगतो, मला तेवढंच काम नसतं तुमच्यासारखं इकडच्या रूममध्ये जायचं, याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय. मला ऑफिसची कामं पण असतात आणि ते हँडल करून मला तुमचं पण काम ऐकावं लागतं, आणि त्यामध्ये तुम्ही मला असं नेहमीच बोलता. इकडे मानिनी येऊन ते ऐकत असते. मानिनीला खूप वाईट वाटतं, पण हे सगळं तिने ऐकलंय असं वसवात्याला वाटल्यास लगेच वसवात्यामध्ये, अगं मानिनी कशाला आलीस तू इकडे, तिच्यासोबत उद्धटवाणी बोलतात. नंतर मालिनी समोर येते आणि ती विजयला सुनावते, विजय काय चाललंय हे?
त्यांच्यासोबत असं बोलताय तुम्ही, त्यांची माफी आणि हे बघा, तुम्ही परत जर त्यांच्यासोबत असं वागलात तर मी तुम्ही कोण आहात हे पण विसरून जाईल. इकडे जीवा नंदिनीसाठी खायला बनवत असतो तेव्हा नंदिनी म्हणत असते, अहो तुम्ही किती करताय माझ्यासाठी. जीवा म्हणत असतो, अगं तू थांब ग, तुला रात्री पण आईस्क्रीम खायची होती आणि थोडा वेळ झाला आणि तू झोपायला गेलीस लगेच, त्यामुळे तुला काही करताच आलं नाही. इकडे तो दूध तापत ठेवायला लागतो आणि नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी आपल्याला आज हॉस्पिटलला जायचं आहे आणि आर्या पण लवकरच येणार आहे. किती भारी क्षण आहे ना हा. आपलं बाळाची प्रोसेस आता सुरू होती आणि काही दिवसातच आपलं बाळ आपल्या हातात येईल. बघ ना किती भारी फिलिंग्स आहे या. आपण किती दिवसापासून आतुरतेने वाट बघतो या क्षणाची आणि तो क्षण आपल्या समोर येईल. मग बघ बरं किती छान होईल. तर नंदिनीला थोडं टेन्शन येतं आणि नंदिनी म्हणते, हो मला असं वाटतंय, पण थोडी हुरहुर पण आहे मनामध्ये. जीवा म्हणत असतो, अगं बाई तू आता काहीच मनात असा वाईट विचार करूच नकोस ना, सगळं व्यवस्थितच होईल असा विचार कर. आणि नंतर हे दूध तापत ठेवलेलं असतं ते दूध नासतं, त्यामुळे नंदिनीला असं वाटतं की आता अपशगुन झालेलं आहे. इकडे मानिनी विजयला खूप मोठ्याने बोलते आणि म्हणते, तुम्ही कोण आहात ना हे मी विसरून जाईल अगदी. ती समोरासमोर त्याचा एवढा अपमान करते. नंतर विजय तिथून निघून जायला निघतो तेव्हा ती त्याचा दंड पकडते आणि म्हणते, काय एवढं सगळं बोलल्यानंतर काही संस्कार आहे की नाही, सॉरी म्हणा त्यांना. नंतर विजय सॉरी म्हणतो, सॉरी सासूबाई, आणि तो तिथून निघून जातो. मानिनी म्हणत असते, विजय यावेळेस मी तुमचं सगळं सहन केलं, पण पुढच्या वेळेस असं नाही करणारा. तुम्ही कोण आहात ना हे पण मी विसरून जाईल, कारण तुमचं असं वागणं हे वाढतच चाललेलं आहे. आजपर्यंत आम्ही खूप सहन केलं, पण आता नाही करणार. वसुआत्याची एवढी बाजू घेऊनही वसुआत्या मानिनीलाच दोष देत असतात आणि सारखं तिला उद्धटपणे बोलत असतात. तरी मानिनी त्यांना जीव लावते आणि त्यांची प्रत्येक वेळेला बाजू घेते. इथे त्यांनी विजय हा परखा आहे ही त्याची जाणीव करून दिली, त्यामुळे विजयला खूप गिल्ट वाटत असतं की ही बाई किती विचित्र वागते माझ्यासोबत. तिने तेव्हा पण मला पॉकेट चोरताना पकडलं होतं. मानिनी त्याला म्हणत असते, हे सगळं आता इथेच थांबवा विजयराव, नाहीतर मी तुमच्या मामांपर्यंत हा विषय पोहोचवला तर ते तुम्हाला घरातही ठेवणार नाही. आम्ही तुम्हाला घरात राहू दिलं म्हणजे आमचे तुमच्यावर उपकार आहेत असंच समजा वाटलंच. नंतर वसुआत्या म्हणत असतात, बरंच झालं मानिनी, आता त्यांना पण वाईट वाटेल ग. मानिनी म्हणत असते, वसुआत्या तुम्ही मोठ्या आहात ना त्यांच्यापेक्षा, ते तुम्हाला किती मोठ्याने जोऱ्याने ओरडून बोलले तरी तुम्हाला काहीच वाटलं नाही आणि मी त्यांना सांगायला गेले तर तुम्ही त्यांचीच बाजू घेताय. नंतर वसुआत्या म्हणत असते, अगं बाई जाऊ दे आता. विजय तिथून निघून जातो आणि मानिनी पण निघून जाते. इकडे बातम्या लागलेल्या असतात तेव्हा काव्या आणि पार्थ ती बातमी बघतात की कुणाचा तरी मुलाचा ॲक्सिडेंट झाला आणि ती बातमी टी व्हीवर बघताना काव्या आणि पार्थला खूप वाईट वाटलं. काव्या म्हणत असते, बघा ना पार्थ, त्या मुलाच्या आईला वडिलांना असं वाटलं तरी असेल का की आपला मुलगा उद्या आपल्याला दिसणार नाही, आपली आणि त्याची शेवटची भेट असेल. बघा ना या रस्त्यांच्या प्रॉब्लेम्समुळे किती जणांचे जीव धोक्यात आहेत. कधी कोणत्या माणसाचा जीव जातोय, कधी प्रेग्नेंट बाईचं मिसकॅरेज होतंय आणि आपण काहीच करू शकत नाही त्या रस्त्यांसाठी. ज्या मोठ्या माणसांना सांगितलं तेही त्याच्याबद्दल काहीच हालचाल करत नाही आहे. बघा ना पार्थ, किती विचित्र परिस्थिती होत चालली आहे आणि याच्याबद्दल काहीतरी तोडगा निघायलाच हवं लवकरात लवकर. पार्थ म्हणतो, सो हो काव्या, आणि तिला डायनिंग टेबलवर बसवतो आणि समजावत असतो, तुम्ही पहिलं पाणी प्या बरं आणि तुम्ही काळजी नका करू, काहीतरी होईल. काव्याला खूप वाईट वाटत असतं की ती IIP रोडबद्दल काहीच करू शकली नाही. ते कॉन्ट्रॅक्टरला भेटून पण त्या कॉन्ट्रॅक्टरने स्वतःचंच खरं केलं आणि पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात काहीच पुरावा नव्हता. हे सगळं बघून तिची खूप चिडचिड होत असते. पार्थ तिला समजावत असतो, काव्या असं नका करू, होईल काहीतरी व्यवस्थित, तुम्ही काळजी करू नका बरं. आपण परत त्या कॉन्ट्रॅक्टरला वगैरे जाऊन भेटू आणि जे काय आहे ते बोलू त्याच्यासोबत सविस्तर. इकडे पुढील भागामध्ये आर्या हॉस्पिटलमध्ये त्या ऑपरेशन थिएटरमध्ये गेलेली असते तेव्हा नंदिनीला असं कळतं ती मानसिक असल्याच्या गोळ्या खाते आणि त्या गोळ्यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो. हे कळताच नंदिनी खूप धावत त्या ऑपरेशन थिएटरमध्ये जाते आणि म्हणत असते, हे सगळं आत्ताच थांबवा, कारण आम्हाला सरोगन्सिस म्हणून आर्या पसंत नाही आहे.
जेव्हा ती हा निर्णय आर्याला सांगेल तेव्हा आर्या काय उत्तर देईल. आणि पण पुढील भागामध्ये दाखवलं आहे की आर्याच या दोघांच्या बाळाला जन्म देणार आहे हे नंदिनी आणि जीवाने मान्य केलं आहे. पण आता सध्या तरी नंदिनी खूप चिडली आहे आर्यावर त्या गोळ्या बघून, कारण त्या गोळ्यामुळे त्या गर्भला थोडा त्रास होऊ शकतो आणि त्यांचं बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो. म्हणून ती आर्याला डायरेक्ट नाही सांगते. आता आर्या या सगळ्यांवर काय उत्तर देते हे बघणं मात्र रंजक ठरणार आहे.